नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, गणरायाच्या आगमनाची सर्वत्र तयारी सुरू आहे। गणपती घरात आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बाप्पांची पूजा आणि आरती। गणपतीची आरती म्हणण्याचे आणि ऐकल्यामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतात। यावेळी गणपतीचे आगमन 27 ऑगस्ट रोजी घरोघरी होणार आहे। बाप्पाची आरती मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आरतीतील मंत्रोच्चार, संगीत आणि टाळ वाद्यांचा नाद मन शांत करतं आणि मानसिक तणाव दूर होतो। आरती म्हणताना मन एकाच गोष्टीवर केंद्रित केलं जातं, ज्यामुळे ध्यानासारखा परिणाम होतो आणि एकाग्रता सुधारते। देवांप्रती भक्ती आणि श्रद्धेमुळे आत्मविश्वास व सकारात्मकता वाढण्यास देखील मदत होते। सुखकर्ता दुःखहर्ता सारख्या मंत्राचे उच्चारण आणि नाद शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, ज्यामुळे मन उत्साहित राहतं। आरती म्हणताना दीर्घ आणि सुसंगत श्वासोच्छ्वास होतो, ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते। हे एक महत्त्वाचं कारण आहे। भक्तिभावाने केलेली आरती मनाला शांत करते आणि आत्मिक समाधान देते। सामूहिक आरतीमुळे समाजात एकतेची भावना वाढते, जी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे। आरती एकाच वेळेस व ठराविक पद्धतीने म्हणल्याने दैनिक जीवनात शिस्त आणि सातत्य येते, जे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयोगी असते। गणपतीच्या आरतीचे असे अनेक फायदे आहेत। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।